नमस्कार। कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेगडाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री गोळीबार केलाय। पोलीस ठाण्यातच हा धक्कादायक प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली। नेमका हा गोळीबार कशामुळे झाला असा प्रश्न अनेकांना पडला आहे। याबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांची गोळीबारानंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे। या ऑडिओ क्लिपमधून त्यांनी या सर्व प्रकरणाची थेट कबुली दिली आहे आणि या ऑडिओ क्लिपमधूनच आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट मोठे गंभीर आरोप केले आहेत। पण माझा निर्णय असा आहे की एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी घडवून महाराष्ट्राची वाट लावायला घेतलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जर चांगलं ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे, हीच माझी विनंती आहे देवेंद्र भाऊंना पण आणि मोदी साहेबांना पण। बाप म्हणून आहे, माझ्या मुलाला कोणी मारत असेल तर मी कदापि सहन करू शकत नाही। साहेबांनी शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत। माझ्या सोबत सुद्धा गद्दारी केली। एकनाथ शिंदेकडे आजही माझे करोडो रुपये बाकी आहेत। शिंदे साहेब अगर देवाला मानत असेल त्यांनी शपथ खाऊन सांगायची की गणपत गायकवाडचे किती पैसे बाकी आहेत, आणि ते गणपत गायकवाडचे एवढे पैसे खाऊन सुद्धा तो शेवटी गणपत गायकवाडच्या विरुद्धच काम करतोय। आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे की महेश गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते माझ्या मुलाच्या अंगावर धावून आले होते, यासाठी पोलीस स्टेशन बाहेर त्यांनी शेकडो मुलं जमा केली होती। हा सगळा प्रकार पाहून मला धक्का बसला, त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केलाय अशी कबुली आमदार गणपत गायकवाड यांनी दिली आहे। आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे पिता पुत्रांवर देखील गंभीर आरोप केलेत। कल्याण पूर्वे शिंदे बाप लेक माझ्यावर अन्याय करत राहिले। माझे करोडो रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत, त्यांनी ते परत केले नाहीत। दुसरीकडे मी केलेल्या कामांचं क्रेडिट खासदार श्रीकांत शिंदे घेत आहेत असं गायकवाड यांनी म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणामुळे सत्ताधारी नेत्यांकडून अशा घटना होत असल्याने विरोधक देखील आक्रमक झाले आहेत। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून नका। धन्यवाद।